खिडूकपाडा येथे प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दत्त जयंती उत्सवाला यंदा भक्तिमय उत्साह लाभला। तब्बल 22 वर्षांची अखंड परंपरा जपत आयोजित झालेल्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी उसळली। दिवसभर सुरू असलेल्या हरी कीर्तन, हरिपाठ, भजन, अभिषेक, होम हवन, महापूजा आणि महाप्रसाद या धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरला। भाविकांसाठी खास ठेवण्यात आलेल्या अभिनेते सागर करंडे यांचे मराठी नाटक हे उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले। जत्रेच्या रंगतदार माहोल, सांस्कृतिक सादरीकरणे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी खिडूकपाडा उत्साहाने नटून उठला। या भव्य सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी भेट देत श्री दत्तांचे दर्शन घेतले। दोन्ही मान्यवरांनी आयोजकांचे उत्कृष्ट नियोजनाने आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे मनापासून कौतुक केले। भाजपा वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वात आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने दत्त जयंती उत्सव यंदा अधिक भव्य, भक्तिमय आणि स्मरणीय ठरला। परिणामी खिडूकपाडा परिसरात भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा संगम यावेळी पाहायला मिळाला। खरं तर या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे। संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते। पण गेले 22 वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्व आम्ही सगळे अनुभवतोय, ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली, सातत्य टिकवलेली दत्त जयंती। आणि त्यामुळे खिडूकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो। राजकीय पक्ष वेगवेगळे असताना, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो। आज तर प्रभू अण्णा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाचे भाग झाले, त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो। पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध, त्यांची संपूर्ण टीम यांच्या बरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत। आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे, मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे, या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर आहे। आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम, आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत। आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाट्य, नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत। आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदास अण्णा भोईर करतच असतात। आणि त्यामुळे मला खरं तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्याने मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे, युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे, कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे। आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि प्रभुदास अण्णा भोईर, आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय, गोरगरीब जनतेची सेवा करताय, हे समाजसेवेचं घेतलेलं व्रत, हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव, आई जगदंबा, आई एकवीर आपल्याला ताकद देव, एवढ्याच मंगल कामना। धन्यवाद।
सर्वप्रथम आपण सर्वांनाच मनापासून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि दत्त जयंती म्हटली की नक्कीच खिडूकपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली अनेक वर्ष, हे वर्ष मला वाटतं 22वे वर्ष आहे आणि भगवानाच्या इथे दत्त जयंतीला सारी लोक आणि खास करून नेते मंडळी विविध पक्षाचे असतील, हे न आमंत्रण देता सुद्धा येतात. ही प्रभुअण्णांची ख्याती आहे. कारण काही जण असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात, परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहेत की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात. आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे. कारण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला, आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा, परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतोय आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचं कॉन्क्रीट झालं, आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल, हे त्याच्यातून दिसतंय असं मला वाटतं. आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात, आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतोय की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं असं मला वाटतं. आणि दत्त जयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचा कार्यक्रम नसतो, तर 2-3 दिवस सातत्यानं समाजोपयोगी कार्यक्रम हे अण्णा ठेवत असतात. मी सगळेच त्यांचे सहकारी, सुरेश दादा असतील, सगळेच अतुल जे असतील माझे सहकारी, हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी होती. त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हा सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची सेवा करू. पुन्हा एकदा मी दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. हेच की सगळ्यांची मनोकामना पूर्ण व्हावं आणि प्रभूंना जे कार्य करताय यांच्यात असंच सद्गुरूंचे हात त्यांच्या शरीर असू दे आणि असंच त्यांच्या हाताने असंच कार्य होऊ दे. खरं तर गुरु ह्या निमित्ताने प्रत्येक वर्षी येतात आणि काय आठवतं गुरुमा म्हणजे बोलल्या भले कमी, पण त्यांचा जो प्रेम माझ्या मुलीवर, माझ्या परिवार, माझ्या पोरांवर, माझ्या बायकोवर आणि जगभर त्यांचे जेवढे शिष्य आहेत त्यांच्यावर एवढा प्रेम आहे, तो विशाल आबाला एवढा मोठा आहे. पण ते सांगलं गेल्यावर कमी कारण की काही जे शिष्य असतात किंवा काही गुरु असतात, तर शिष्याही पण एवढं करायला पाहिजे का ते गुरु पण अपेक्षा न करता त्यांची तुम्ही पहिला प्रेरणा त्यांची भक्ती मनाने करा. आणि भक्तांनी तुम्ही जर भक्ती मनाने केली तरच तुम्हाला ईश्वर भेटेल. तर तुम्ही भक्ती करत नाही मनाने, त्याच्यामुळे तुम्ही शोधता ईश्वर, तर तुम्हाला ईश्वर भेटत नाही. पण मला यांच्यामध्ये माझ्या बायकोच्या गुरु मानल्यापासून मला यांच्यामध्ये ईश्वर भेटला, तर मी यांना मनाने, माझ्या परिवाराने मी यांना मनात म्हणतो. आणि मला खूप आनंद होतोय की गेली 22 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतोय. आम्ही हे पहिल्यांदा याची डोळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतोय. आणि संतोष सर तर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली, त्याबद्दल खूप खूप आनंद होतो. नाही, मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं. आम्ही काय प्रयोगाला जातो आम्ही, पण प्रयोग जो माणूस ठेवतो, जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो, जो घेऊन येतो, ते फार महत्त्वाचं आहे. की लोकांना जिथे थिएटरला जाता येत नाही किंवा ती तिकीट परवडत नसेल किंवा काही असेल, छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील, पण त्यांच्यासाठी तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं, नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालंच पाहिजे. मग त्यांनी गंमत मिस केली मग त्यातली. सर्वप्रथम दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रभू अण्णांच्या माध्यमातून आम्ही या दत्त जयंती उत्सवात सहभागी होतो, आम्हाला होता येतं. आणि आमच्या आवडीचं काम म्हणजे रसिकांचं मनोरंजन करणं हे आवडीचं काम करता करता या उत्सवात सहभागी व्हायला मिळतं. खूप छान वाटते. 22 वर्ष हे जे सातत्य ते उगाच राहत नाही, कारण ते लोकांना आपलं वाटतं, आपल्या घरचा उत्सव वाटतो. त्यामुळेच हे म्हटलं सातत्य टिकून आहे. आणि मी गेली 4 ते 5 वर्ष दरवर्षी इथे येतोय अण्णांच्या बोलवण्यामुळे म्हणा किंवा आमच्या शिरीष अहिरे त्यांच्या माध्यमातून. आणि दरवर्षी बघतो त्यांचा हा जो काही गोतावळा आहे इथला, त्यांच्या काय म्हणतात हितचिंतकांचा, त्यांच्या पाठीराख्यांचा, तो असा दिवसेंदिवस वाढतच जातो, तो असंच वाढत जाऊ देत. आणि त्यांची राजकीय अशीच फुलं दे, भरभरू देत, त्यांची भरभराट होऊ देत, अशी दत्तचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला अशीच संधी अण्णा देत जा की कारण इथला जो रसिक प्रेक्षक आहे, माझ्या कलाकारांनी ते सांगतो की प्रेक्षक खूप छान असतो. खूप म्हणजे आम्हाला जी दाद नाट्यगृहामध्ये मिळते तशीच दाद इथेही मिळते. आणि अगदी खरी गंमत सांगू का, नाटकं पाहून
हे रसिक त्यांच्यावर जे काही वेगळे संस्कार असतात ना, त्यामुळे इतके म्हणजे भक्त म्हणा, इतके पाठिराखे म्हणा, सगळे इथे आहेत. कुठला गोंधळ नाही आहे, सगळं सुनियंत्रितपणे सगळं चाललं आहे. तर मला वाटतं हे बिकॉज ऑफ ह्या नाटकाच्या संस्कारामुळे ते होत असेल. आणि नाटक रसिक जो असतो ना, तो खरंच चोखंदळ असतो. तो त्याला गडबड गोंधळ फार आवडत नाही. तो सुनियंत्रितपणे सगळ्या गोष्टी करत असतो, सगळं सुनियोजित सगळं करत असतो आणि त्याच गोष्टी बघायला मिळतात. अण्णा, थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा दत्तजयंती प्रार्थना तुमची अशी नित्यनेमाने भरभराट होऊ दे. नाही, काय आहे ते, असं म्हणतात लोक की वाईट दिवस आहे, असं वाईट दिवस काही नाही आहे. कारण भरभरून नाटकं येत आहेत, भरभरून नाटक बघतायत. पण ते काय झालं, काहींना आपल्या व्यापातून नाट्यगृह, मग प्रभू अण्णांसारखे जे नाट्यप्रेमी असतात ते नाटक अरेंज करून जे प्रेक्षक नाटकापासून वंचित होतात त्यांना त्यांच्यापर्यंत नाटक पोहोचतो, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. पण थिएटरमध्ये येऊन तेवढाच प्रतिसाद म्हणूनच आम्ही नाटक करू शकतो. नाही तर थिएटरमध्ये जर प्रतिसाद नसेल आम्ही नाटक करू शकत नाही. तर माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की नाटक पहा, नाटक पाहायला या. म्हणजे तुमचा जो वेळ नक्कीच सार्थकी लागेल. आणि आपलं मराठी नाटक आहे वर्षानुवर्ष चालले, ते उगत नाही चाललं, कारण त्याच्यामध्ये काहीतरी पुण्याही आहे, त्यात काहीतरी पूर्ण फॅमिलीचं मनोरंजन करण्याची ताकद आहे, म्हणूनच नाटक चालू आहे. थँक्यू. बघा, तुम्ही पत्रकार मंडळी पण माझा घटक झालेला आहे. तुम्ही सुद्धा माझे साथीदारच आहेत. कारण का तुम्ही एवढ्या वर्षानंतर तुम्ही बघता का आपला कार्यक्रम जो दत्ताचा कार्यक्रम याच्यामध्ये तुम्ही पण मला तेवढाच सपोर्ट करता तेवढे माझे मान्यवर जेवढे लोक करतात. तर सांगण्यासारखं असं आहे का जेवढा लोकांचा उत्साह येतात तेवढे लोक दत्तांचा आशीर्वाद घ्यायला येतात. तो आपल्या बोलतात मी दत्तांची मनातनं सेवा करतो, तोच मला फल भेटतो म्हणून आज माझ्या कार्यक्रमाला जोरात होतो. कार्यक्रम तर एक दिवस अगोदर आपला कीर्तन असतो, सकाळ पूजा पाठ सर्व असतं, मग हरिपाठ असतो, 2 भजन असतात, मग गावातला भजन असतो, आणि मग संध्याकाळच्या 6ची महाआरतीवरून आणि मग नंतर संध्याकाळी पण नाटक सुद्धा असतो, मराठी नाटक सुद्धा असतो. राजकीय नेते जे आले ते प्रभुदास भोईर कुठे इलेक्शन मध्ये कुठे उभा आहे बघून नाही आले, ते आज देवाला भेटायला आले. देव हा सर्वांचा असतो, तो कुठल्या पक्षाचा नाहीये. तर तो एक बोललं गेलं तर ती देव मनात गॉड गिफ्ट आहे. मग आज मी कुठली अपेक्षा करत नाही का मला कुठं तिकीट पाहिजे, का मला उभं राहायचं आहे, का मगून मी काम करतोय. मी एक निष्ठावान माणूस आहे आणि फक्त मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे तो पुरा करतो आणि माझ्या देवाची भक्ती करतो. तीच माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि माझ्या ते लोकांचे जे संबंध आहेत ते त्यांना मी समजून घेतो, ते मला समजून घेतात. तोच मला आज बोलतात ना देवाची देणगी ती मला भेटली आणि त्या पद्धतीने मी चालतो. कार्यकर्त्यांचा शेवट कुठला कार्यक्रम नसतो. आणि कार्यकर्ते माझे जीव लोक मित्र आहेत, माझे जे मला मानणारे वर्ग आहे. आणि ते माझे बोलतात ना एक परमेश्वर सर्व देतो, आई वडील बायको सर्व भेटतो, पण एक मित्र हा आपल्या वलकीने भेटतोय. ते मी माझे मित्र असे बनवलेत तर ते मला भावासारखे आहेत. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.